विद्यार्थी मित्रांनो, डेली जी के डोज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो। तर आपण बघत होतो वनरक्षक स्पेशल इंग्लिशमध्ये आर्टिकलमधला आज दुसरा भाग आहे। पहा, तर ए आणि ॲनचा वापर कधी करतात। पहा आता, फक्त एकवचनी नामाच्या अगोदरच ए आणि ॲन वापरतात। अनेकवचनी नामाच्या अगोदर ए ॲन वापरायचे नाही। आता पहा, अ बुक्स होणार का? नाही, अ बुक होणार। अ बॉईज होणार का? नाही, अ बॉय होणार। अ अँड्स होणार का? नाही, अँड होणार। अ हाऊसेस होणार का? नाही, अ हाऊस होणार। अ सिटीज होणार का? अ सिटी होणार। ॲन एलिफंट्स होणार का? नाही, ॲन एलिफंट। पण एखाद्या नामाच्या अगोदर ए वापरावी की ॲन वापरावे हे नेमके कशावरून ठरवायचे? तर पहा आता, एखाद्या नामाच्या अगोदर ए वापरावे की ॲन वापरावे हे त्या शब्दाच्या उच्चारावरून ठरवायचे। शब्दाचा उच्चार जर स्वरानं होत असेल तर ॲन वापरावे। इंग्रजी स्वर कोणकोणते? ए ई आय ओ यू म्हणजे 5 आहे। मराठीमध्ये अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम ॲ आ। ॲन आंट होते, पण ॲन ॲपल होते, ॲन एग होते। आता पहा, शब्दाचा उच्चार जर व्यंजनाने होत असेल म्हणजेच तर ए वापरावे। बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे 21 झाले व्यंजन। क ख ग घ च छ झ झ ट ठ ठ ठ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श। अ कॅट, अ फोन, अ बॉक्स। उच्चारासाठी मराठीतील स्वर आणि व्यंजन लक्षात ठेवावे। डॉक्टर यामध्ये उच्चार ड या व्यंजनाने सुरू होतो म्हणून अ डॉक्टर। अम्ब्रेला यामध्ये उच्चार या स्वराने होतो म्हणून ॲन अम्ब्रेला। बॉल यामध्ये उच्चार ब या व्यंजनाने सुरू होतो म्हणून अ बॉल। एलिफंट यामध्ये उच्चार ए या स्वराने होतो म्हणून ॲन एलिफंट। अ टायगर यामध्ये उच्चार ट या व्यंजनाने होतो म्हणून अ टायगर। ऑरेंज यामध्ये उच्चार ऑ या स्वराने होतो म्हणून ॲन ऑरेंज। आपल्या येथील काही व्याकरणाच्या पुस्तकात असे लिहिले असते की एखाद्या नामाच्या अगोदर ए वापरावे की ॲन वापरावे हे शब्दाच्या स्पेलिंगवरून ठरते। ते एकदम चुकीचे आहे। शब्दाच्या स्पेलिंगवर नाही तर उच्चारावरून ठरले पाहिजे। उच्चारावरून गोंधळ टाकणारे काही शब्द खाली दिलेले आहे। पहा आता, युरोपियन इंग्लिश ई या स्वराने होते तर उच्चार यू या व्यंजनाने होतो म्हणून अ युरोपियन। युनियन स्पेलिंग यू या स्वराने होते व यू व्यंजन सुरू होतो म्हणून अ युनियन। अवर स्पेलिंग याच्या व्यंजनाने सुरू होते व अ या स्वराने सुरू होतो ॲन हवर।